खूप मजा आली बजेट ट्रॅव्हलिंग करून. एक नंबर जेवण, एक नंबर. अरे देवा, अरे देवा, देवा देवा. तड नाक्यातून आता मी आहे अलिबागला. प्रॉपर अलिबाग सिटीला आहे. 25 रुपये घेतले. मित्रांनो, या भागामध्ये आपण परतीचा प्रवास करणार आहे. ते म्हणजेच जलदुर्ग खांदेरी ते बोरीवली. आणि या प्रवासात आपण थोडं ट्विस्ट आणलेला आहे. आपण जसे आलो तसे रिटर्न न जाता, म्हणजेच मुंबईतून न जाता आपण वेगळ्या रूटनी जाणार आहे. तर ते कसं, तर चला पाहूया. परतीचा प्रवास. आता आपण थड बाजाराला आलेलो आहे. थड धक्क्याला आलेलो आहे. बघा, आपल्याला त्या होडीने सोडलं ती बघा गेली. मित्रांनो, तुम्ही पण या खांदेरी किल्ल्याला व्हिजिट करा. आपला ब्लॉग पूर्ण पहा. मी मुंबईवरनं कसं आलो आणि किती खर्चामध्ये आलो. बजेट ट्रॅव्हलिंग केली आहे आपण तुमच्यासाठी. आणि आता परतीचा प्रवास आहे. तर या प्रवासामध्ये मित्रांनो आपण एस टीने जाणार आहे अलिबाग ते बोरिवलीपर्यंत. मला बघायचं आहे की एस टीचे दर किती आहेत, किती चार्ज करते आणि किती वेळ लावते. ते पण फक्त तुमच्यासाठी. नाहीतर आपण परत हेच रूटने जाणार होतो मुंबई मार्ग. पण मी स्पेशली तुमच्यासाठी एस टीचा मार्ग निवडलेला आहे. दुपारचे वाजले 1:30 आणि ऊन आहे माझ्या डोक्यावरती. पण आपण हाय छत्रपती शिवरायांचे मावळे. आपण उन्हाला काय, पावसाळ्याला पण घाबरत नाही. तुमच्यासाठी तर मी अजून मस्त मस्त व्लॉग बनवून दाखवणार आहे. आणि तुमच्या खिशाला परवडणारा असे ब्लॉग्स मी बनवून देणार आहे. दुपारी बघा 1:30 वाजलेत आणि थळगाव बघा आराम करत आहे मस्त. पूर्ण ऊन मस्त एकदम कडकडाहत ऊन आहे. आणि बघा गाव ठिकाण कसे असतात ते. हे बघा, हा धक्का बनवलेला आहे नवीन मस्त. इथे पण तीव्र पाहायला भेटतात आपल्याला. आणि हे बघा मस्त थळगाव. इथे बघा मस्त मच्छीची जाळी लोडिंग करत आहे बैलगाडीवर. काका हसतायत, बरं वाटलं, स्माइल करतात ते. बैल पण तगडे आहेत. लात नाही मारत ना. बैल पण मस्त तगडा एकदम. काका तगडे आहेत तसे बैल पण तगडे आहेत. बाय. बोरिवली, मुंबई. मुंबई. हे बघा, आपण त्या ठिकाणी आलेलो आहे ना जिथे आपल्याला रिक्षानी या ठिकाणी सोडलं होतं. आता आपण परत तिकडेच आलेलो आहे. थोडं पुढे ना थड बाजार आहे. तिकडनं शेअरिंग रिक्षा भेटतात. ट्राय करतो, भेटली तर सही आहे. नाहीतर का आपल्याला मग प्रायव्हेट रिक्षाच करावी लागेल. हे बघा असं गाव आहे. मस्त आहे बघा एकदम. तर आपल्याला बघा तिथे ना रिक्षा भेटणार. थड बाजार. हे बघा इथे ना शाळा पण आहे. रायगड जिल्हा परिषद शाळा थड बाजार. मराठी शाळा आहे बघा जिल्हा परिषदची. मस्त वाटतं बघा. आणि हा ना पूर्ण गाव आहे. थड बाजार नाव आहे या गावाचं. हे बघा, हे थड बाजाराचं रिक्षा स्टँड आहे. तर आता ना शेअरिंग रिक्षा नाही आहे, प्रायव्हेट केलेली आहे. 50 रुपये. मस्त वाटतं बघा. इथे आपलं 7 बायांचं स्थान आहे आणि याच्या बाजूलाच रिक्षा स्टँड आहे. मस्त एकदम रिक्षा भेटली.
तर हे बघा आता रिक्षावाला गेला, 50 रुपये घेतले, येताना जाताना 70 रुपये घेतले, येताना 50 रुपये घेतले, काय समजलं नाही. आणि हे बघा हे ठण नाका जिथे आपली अजंताची बस होती ना, या ठिकाणी बसनी सोडलं होतं. तर आता आपल्याला अलिबागला जायचं आहे. तर बघूया काय टमटम एस टी वगैरे काय भेटते ते. आता मी तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतो सर्व काय भेटतं आपल्याला साधन ते. टमटम तेव्हा मित्रांनो ही टमटम पकडली होती चढ नाक्यातून. आता मी आहे अलिबागला, प्रॉपर अलिबाग सिटीला आहे. 25 रुपये घेतले टमटमवाल्याने. जास्त घेतले का कमी घेतले मला कमेंटमध्ये सांगा. बघा हे आता मी अलिबाग सिटीला आहे. बस स्टँड हार्डली इकडनं 100 मीटरवर आहे. त्याआधी मी पहिलं जेवून घेतो, भूक लागली, थोडं भोजन करून घेतो, मग एस टीचा बघू आपण कसं काय ते. हे बघा मस्त व्हेज थाळी मागवलेली आहे. बघा काय डिशेस आहेत, वाव. पोट भरून जेवतो बघा. आता भूक लागली खूप. टेस्टी आहे टेस्टी. एक नंबर जेवण, एक नंबर. मित्रांनो इथे एस टी स्टँड आहे आणि इथे अशोक हॉटेल आहे. इथे आता व्हेज थाळी खाली 140 रुपये, एक नंबर. मस्त भोजन झालं. आता आपल्याला एस टी स्टँडला जाऊन बघायचे एस टी आहेत काय. अलिबागचं एस टी स्टँड तसं बरंच मोठं आहे. मी फर्स्ट टाईम आलो आहे. आता आपण बाईक घेऊन येतो. ही बघा ही कुठली चालली आहे, मुरुडला चालली आहे. मुरुड स्वारगेट. हे बघा मुरुड स्वारगेट छान आहे यार, मस्त एकदम. बघूया आपली आता बोरिवली कुठे लागते. बघा ते शिवशाही लागलेली आहे बोरिवली, पण आपण शिवशाही अफोर्ड नाही करू शकत. विचारतो प्राईस वगैरे काय. इथे बघा मित्रांनो बोरिवलीचं ना जाण्याच्या वेळा दाखवत आहे बघा. 9:15 सकाळची इकडनं जी बोरिवलीला जाणार ती, मग 1:15, मग 1:45, मग 2:45, मग 3:15 आणि 4:15. हे बघा बोरिवली म्हणजे इकडनं बस जाते. आणि येण्याच्या वेळा म्हणजे तिकडनं येते ती 8:15, 8:30, 9, 9:15, 10:30, 11:30 नंतर डायरेक्ट 7:15ला. तर आपल्याला वाटतं ही वाली बस भेटून जाईल 2:45ची. आता वाजले 2:30. ट्राय करतो 2:45 वालीच पकडायला. तर हे बघा हे पूर्ण अलिबाग बस आगार आहे बघा, मोठं आहे. ही शिवशाही लागली आहे पण ती बोरिवली नसून ती पनवेलला लागलेली आहे AC वाली. आपली येणार आता लालपरी इकडे. ते बघा हे असं मस्त बस आगार आहे अलिबाग. तर सीन झाला असा की बोरिवलीची जी बस होती ती 3:45ला गेली. आता बोलो टाईम वेस्ट करून फायदा नाही, म्हणून मी आता पनवेलची धरलेली आहे. पनवेलवरनं मी बोरिवलीची धरणार आहे. तर बघूया आता पनवेलचे काय रेट्स ठरतात एस टी महामंडळाचं, प्रति व्यक्ती दर काय ठरतात ते. अजून कंडक्टर साहेब आलेले नाहीत. बॅक सीट भेटले बघा, लास्ट सीट. नशीब बरं आहे पनवेलची गाडी तरी भेटली, नाहीतर 1-1.5 तास माझा टाईमपास झाला असता. तर चला आता आपण एस टी प्रवास एन्जॉय करूया. बोरिवली ते पनवेल रोकाय 102 रुपये. हे बघा बोरिवली ते पनवेल 102 रुपये. फायनली आपण पनवेल एस टी स्टँडला पोहोचलेलो आहे. वाव 4:25 फास्ट आली गाडी. हे बघा बोरिवलीची एस टी लागलेली आहे. मस्त काम झालं आपलं. तर मित्रांनो झालं असं ना, आपण अलिबागवरनं निघालेलो. ती एस टी एकदम फटाफट आली पनवेलला. 2:45ची एस टी धरली मी आणि ते 4:25ला आली. थोडं बाहेर उतरलो पनवेलला आणि लगेच बोरिवलीची एस टी भेटली. आता मी बोरिवलीची एस टीला आहे. 112 रुपये घेतले. तुम्हाला मी तिकीट प्राईस दाखवतो. पनवेल ते बोरिवली नॅन्सी कॉलनी प्रति व्यक्ती 112 रुपये. बघा
खूप मजा आली बजेट ट्रॅव्हलिंग करून. आपण मित्रांनो जेवणाचा ॲड करत नाही. मी 140 रुपयाला थाली खाली होती. आता जेवणाचं कसं असतं, कोणाकोणाला खूप जास्त भूक असते, तो तर 1000 रुपयाचा पण खाणार. आणि कोण कोण असे असतात की माझ्यासारखे जे 140-150 रुपयेपर्यंत खातात. पण आपण बजेट ट्रॅव्हलिंग दाखवत आहे, आपण इथे जेवणाचं हे सर्व दाखवत नाही. आता 1000 कोण 1000-2000 रुपयाचं पण खाणार आहे, तर हे तेच जर दाखवलं तर आपलं ट्रॅव्हलिंग बजेट होणारच नाही. म्हणून मी फक्त आणि फक्त जे पण आपलं ट्रॅव्हल एक्सपेन्स झालं ते मी या ब्लॉगमध्ये सर्व दाखवलेलं आहे. जेवणाचं तुम्ही ते काय ते आपलं पर्सनल आपलं बघा. खांदेरी होडीवाल्याचे 200 रुपये. मग आपण थळ बाजारातून थर्ड नाक्यापर्यंत आलो 50 रुपये देऊन. तिकडनं मग थर्ड नाक्यावरनं अलिबागला आलो 25 रुपये टमटमनी घेतले. मग अलिबाग ते पनवेल ST प्रवास 102 रुपये आणि पनवेल ते बोरिवली आता जो प्रवास आहे 112 रुपये. तर असे टोटल मिळून 489 रुपीज आपले होत आहे रिटर्न प्रवास खांदेरी टू बोरिवली. हे बघा आता मी कॅल्क्युलेट केलं तर बाई आता मी बसने आलो ना तर 489 रुपीज होत आहेत. आणि आपण सकाळी जे बोरिवली ते लोकलनी गेलेलो बाय फेरीनी मग 461 रुपीज होत आहेत. तर बघायला गेलं तर बजेट ट्रॅव्हलिंग तेच होतं. आणि तो रूट एनर्जेटिक आहे. हा आळशी रूट आहे, म्हणजे ज्या माणसाला आळस असेल ना त्यांनी हे STचा प्रवास करावे. आणि STचा प्रवास केल्यावर ना तुम्ही टायमिंगवर पोचू नाही शकत. तुमची स्टार्टिंगच्या होड्याना स्किप होऊन जातील, एवढं लक्षात ठेवा. तर माझ्या मते ते आपण जे लोकलनी आलो सर्वात बेस्ट रूट आपण म्हणू शकतो. आणि बजेटमध्ये तर आता बघा लास्ट सीटमध्ये STच्या मग लास्ट सीटला बघा आणि मस्त चांगली ST आहे. वाशी टोल नाका गर्दी बघा किती आहे वाशी टोल नाक्याला. मित्रांनो STचा प्रवास करतोय आणि व्हिडिओ तरी बघा कोणाचं बघतोय. खूप बरं वाटतंय व्हिडिओ बघून, खूप मस्त वाटतंय बघा. मार्सेस घाटाच्या व्ह्यू पॉइंटवर कोणीतरी मोठ्या अक्षरात आय लव्ह सुमन हे नाव लिहिलं होतं. एवढ्या सुंदर व्ह्यू पॉइंटवर हे दृश्य पाहून प्रत्येकालाच वाईट वाटत होतं. बघा वाशी टोल नाका. टाइमपास काय आहे तर आपण सायकोप्रशील यांचे व्हिडिओ बघतोय जे की खूप मोटिवेट असतात बघा. म्हणून 2 वेळा नवीन प्रयोग करून आपण हे नाव मिटवण्याचा प्रयत्न केला होतो. भारी यार, काय व्हिडिओ काढतोस तू, एक नंबर. टाइमपास बघा ST मध्ये टाइमपास आहे बघा. मित्रांनो बजेट ट्रॅव्हलिंग करायला खूप मजा येते. त्याच्यामध्ये नवीन माणसं, नवीन गोष्टी शिकायला भेटतात, खूप बरं वाटतं. बजेट ट्रॅव्हलिंग करा तुम्ही पण. ST बघा किती हालत आहे. देवा, अरे देवा झोपतो जरा. तुम्हाला डायरेक्ट नॅन्सी कॉलनी बस स्टँडला भेटतो बोरिवलीला थेट. बाय बाय. तर फायनली मित्रांनो आपण नॅन्सी कॉलनी बस स्टँडच्या जवळ आलेलो आहे. आणि बघा 4:30ला बस निघाली होती पनवेलवरनं. आता 7 वाजता आहे. तरी बरी आली गाडी. मुंबईला तर तुम्हाला माहीत आहे ट्रॅफिक किती असते. तरी छान आणली गाडी. 4:30ला निघाली होती पनवेलवरनं आणि आता 7 वाजता आहे. तर हा पूर्ण दिवस गेला आज प्रवासाला. फायनली बोरिवली पण आलं. तर आपण मित्रांनो हे बघा नॅन्सी कॉलनी बस स्टँड. आता ही बघा ही बसनी आपण उतरलेलो आहे. तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा,
जास्तीत जास्त कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तसंच मित्रांनो चला भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. जय जय महाराष्ट्र, जय शिवराय.